मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण दिनांक 28 जुलै 2026 या दिवसाचे सविस्तर राशी भविष्य पाहणार आहोत. नक्षत्रांची चाल आणि ग्रहांची जुळवाजुळव आपल्या आयुष्यात एक नवी दिशा देत असते. कधी संघर्षाचे ढग तर कधी यशाचा लख प्रकाश घेऊन येणारा आजचा दिवस हा तुमच्यासाठी नेमके कोणते संकेत घेऊन आला आहे तर जाणून घेऊया आजच्या या विशेष कुंडलीच्या माध्यमातून, जिथे तुमच्या यशाचे मार्ग आणि सावधानतेचे इशारे दडलेले आहेत. आता पहिली रास आहे. पहिली रास मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या ऊर्जेचा योग्य वापर करण्यावर भर दिला पाहिजे. आज नशिबाची साथ उत्तम लाभणार असल्याने रखडलेली कामे गतीने पूर्ण होतील. आर्थिक विषयी बोलायचे झाले तर आजच्या दिवशी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. व्यावसायिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आता कौटुंबिक बाबीमध्ये आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर आरोग्य उत्तम राहील, मात्र मानसिक थकवा टाळण्यासाठी विश्रांती घेणे गरजेचे आहे. आता आजचा महत्त्वाचा सल्ला, घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण दुसरी रास. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. आर्थिक बाबतींमध्ये अचानक धनलाभाचे योग आहेत, परंतु विनाकारण होणाऱ्या खर्चांवर नियंत्रण ठेवा. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये आजच्या दिवशी व्यवसायात नवीन भागीदारीचे प्रस्ताव येतील, पण कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. कौटुंबिक बाबतीमध्ये भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संयमाने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पोटाचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. खाण्यापिण्याची काळजी घ्या. आजचा महत्त्वाचा सल्ला, महत्त्वाच्या कामात घरातील अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. आता आपण बघूया पुढची रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या कार्यक्षमतेचा वापर करून आव्हानांवर मात करावी. बौद्धिक कामात आज तुम्हाला यश मिळेल. आर्थिक विषयी आजच्या दिवशी पैशाचे व्यवहार करताना सावध राहा. कोणालाही मोठे कर्ज देणे टाळा. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. एखादी चांगली बातमी कानावर येऊ शकते. कौटुंबिक बाबतीमध्ये मित्राच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. घरात धार्मिक कार्याचे नियोजन होऊ शकते. आता आरोग्याविषयी बोलायचे झाले तर जुन्या आजारांपासून आराम मिळेल. योगासने आणि प्राणायाम करण्यावर भर द्या. आता आजचा मोलाचा सल्ला आहे, आत्मविश्वासाने पुढे जा. यश तुमचेच आहे. आता बघूया आपण चौथी रास. चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींनी आज भावनांच्या आहारी जाऊन कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. आज मन थोडे विचलित राहू शकते. आता आर्थिक बाबतीमध्ये प्रॉपर्टी किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये आज कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही वेळेत कामे पूर्ण करू शकाल. आता सहकार्यांशी जुळवून घ्या. आता कौटुंबिक विषयी आजच्या दिवशी मुलांच्या शिक्षणामुळे किंवा भविष्यामुळे काही चिंता भेडसावू शकते. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आता आरोग्याविषयी बोलायचे झाले तर मानसिक शांततेसाठी ध्यान करणे गरजेचे आहे. डोळ्यांची काळजी घ्या. आजचा मोलाचा सल्ला, सकारात्मक विचार ठेवा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. आता आपण बघू पाचवी रास. पाचवी रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या नेतृत्व गुणांचा वापर करून कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करावे. आजचा दिवस उत्साहाचा राहील. आर्थिक बाबतीमध्ये आर्थिक स्थिती मजबूत राहील. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये व्यवसायात मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत.
नवीन ग्राहक जोडले जातील. कौटुंबिक बाबतीमध्ये समाजात मान सन्मान वाढेल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर आज आरोग्य चांगले राहील. ऊर्जा टिकून राहील. आता आजचा मोलाचा सल्ला आहे की अहंकारापासून दूर राहा. नम्रता तुम्हाला अधिक यश देईल. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या नियोजनानुसार कामे केल्यास हमखास तुम्हाला यश हमखास मिळेल. आता आजचा दिवस शिस्तीचा आणि मेहनतीचा आहे. आर्थिक विषयी बोलायचे झाले तर आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत होईल. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये आजच्या दिवशी नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर चांगल्या संधी चालून येतील. कौटुंबिक बाबतीमध्ये जोडीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात, पण संवादाने ते लगेच सुटतील. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर आज तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जड अन्न खाणे टाळा. आता आजचा मोलाचा सल्ला, प्रत्येक कामात घाई करण्याऐवजी संयम बाळगा. आता बघूया आपण 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींनी आज आयुष्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना आज उत्तम प्रसिद्धी मिळेल. आर्थिक विषयी बोलायचे झाले तर उत्पन्नात वाढ होईल, पण चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. नोकरीत नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक बाबतीमध्ये वैयक्तिक जीवन सुखमय राहील. घरात पाहुण्याचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण असेल. आरोग्याविषयी बोलायचे तर पायदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या. आजचा मोलाचा सल्ला, वेळेचे महत्त्व ओळखून कामे करा. आता आपण बघू 8वी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज अज्ञात भीती किंवा चिंतेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आज गुप्त शत्रूंपासून सावध राहणे गरजेचे आहे. आर्थिक बाबींमध्ये कोणताही धोका पत्करू नका. हुशारीने गुंतवणूक करा. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये आज कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात, पण तुमच्या जिद्दीमुळे तुम्ही त्यावर मात कराल. कौटुंबिक विषयी बोलायचे झाले तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीमध्ये आजच्या दिवशी तब्येत नरम गरम राहू शकते. वेळेवर औषधे घ्या. आता आजचा मोलाचा सल्ला, कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. आता आपण बघणार आहोत 9वी रास. 9वी रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी आज आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक विषयी बोलायचे झाले तर आज धनलाभाचे उत्तम योग आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करू शकता. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये नोकरीत बढती किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. परदेशी व्यापारात यश मिळेल. कौटुंबिक बाबतीमध्ये मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. धार्मिक यात्रेची किंवा प्रवासाची बेट ठरतील. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर आरोग्य उत्तम राहील. जुन्या त्रासापासून मुक्ती मिळेल. आजचा मोलाचा सल्ला, मिळालेल्या चांगल्या संधीचे सोने करा. आता बघूया 10वी रास मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी आज कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी. आज केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला येत्या काळात नक्की मिळेल. आर्थिक विषयी बोलायचे झाले तर खर्च वाढल्यामुळे थोडे बजेट बिघडू शकते, त्यामुळे आधीच नियोजन करा. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य कमी पडू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा. कौटुंबिक बाबतीमध्ये आज घरगुती वाद उफाळून येणार नाहीत याची दक्षता घ्या. जोडीदाराला वेळ देण्याचा प्रयत्न करा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर पाठदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. जास्त वजन उचलणे टाळा. आजचा मोलाचा सल्ला, वादविवादापासून दूर राहणेच आज तुमच्या हिताचे ठरेल. आता आपण बघणार आहोत 11वी रास कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज नवीन विचार आणि संकल्पांवर कामे करावे.
सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याने मान वाढेल. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर पैशाची आवक चांगली राहील. जुने कर्ज फेडण्याचा यश येऊ शकते. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये व्यावसायिक निर्णय घेताना आजच्या दिवशी दूरगामी विचार करा. नवीन करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक बाबतीमध्ये आज तुम्हाला मित्राचे आणि नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. आता आरोग्याविषयी बोलायचे झाले तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या उत्साही वाटेल. आजचा मोलाचा सल्ला, आपल्या विचारांमध्ये स्पष्टता ठेवा. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींनी आज अध्यात्म आणि आत्मपरीक्षणाकडे कल ठेवावा. आज मन शांत ठेवल्यास अनेक कठीण प्रश्न सहज सुटतील. आर्थिक विषयी बोलायचे झाले तर पैशाच्या बाबतीत आज संमिश्र दिवस आहे. अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे. नोकरी आणि व्यवसाय या बाबतीत नोकरी बदल करण्याची घाई करू नका. सध्या जिथे आहात तिथेच तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक बाबतीमध्ये जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढेल. कुटुंबातील सदस्याची संवाद साधल्याने जुने गैरसमज दूर होतील. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर हवामान बदलामुळे किरकोळ आजार जसे की सर्दी, खोकला होऊ शकतो. काळजी घ्या. आता हे बघितले आपण 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघणार आहोत आजचा सल्ला. कोणताही निर्णय घेताना घाई न करता मन शांत ठेवून विचार करा. तर मित्रमैत्रिणींनो, आजची राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.